सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रक्तगामी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. या छत्रपती शिवाजी महाराजांचाच वारसा सांगणारे सेना साहिब सुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचं कर्तृत्व अफाट होतं. त्यांनी ओरिसा, बंगाल तसेच दक्षिणेत कर्नूलपर्यंतचा प्रदेश मराठा साम्राज्यात आणला होता. अटक ते कटक ही मराठा साम्राज्याची ओळख तयार करण्यात त्यांचा मोठा हातभार लागला होता. अशा श्रीमंत रघुजी भोसले यांच्यावर आपण एक चित्रफित पाहूयात. AV प्लीज. मराठा साम्राज्याच्या इतिहासात काही महान योद्धे असे झाले ज्यांनी आपल्या उत्तुंग शौर्याच्या आणि तळपत्या तलवारीच्या बळावर कठीण लढाया तर जिंकल्याच, त्याच वेळी मराठ्यांचा साम्राज्य विस्तारही केला. श्रीमंत रघुजी भोसले ज्यांनी मराठ्यांचा भगवा दख्खन पलीकडे फडकवला. गोंडवाना ते नागपूर, ओडिसा ते बंगाल त्यांच्या तलवारीने मराठा साम्राज्याची हद्द पूर्वेपर्यंत कोरली. प्रथम रघुजीराजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य, पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी, प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार आहे. ही श्रीमंत रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अनेक दशक परदेशात होती. मात्र लंडन मधील लिलावातून आपण ती यशस्वीपणे परत मिळवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या, मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो. आपल्या मालकीची, महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्यमान सोहळा आहे. लंडन मधून आता निघालेली आपल्या ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणारी तलवार महाराष्ट्राकडे चालली आहे. ही एखादी साधी तलवार नाही. 18व्या शतकातील फिरंगी कलात्मक सौंदर्य, युरोपीय शैलीचे एकलधार असलेले पौलादी पाते आणि नाजूक मुल्हेरी घाट मूठ असे तिचे स्वरूप आहे. पण याची खरी ओळख म्हणजे श्रीमंत रघुजी भोसले सेना साहेब सुभा फिरंग असे यावर देवनागरीत कोरलेले सुवर्ण शब्द या तलवारीचे सामर्थ्य सांगतात. ही तलवार मराठा सामर्थ्याची एक साक्ष आहे, पूर्वेकडील विजयांचे प्रतीक आहे आणि शुंग शौर्याची अमर आठवण आहे. श्रीमंत रघुजी भोसले मराठा साम्राज्याला पूर्वेकडे, एक प्रकारे सूर्योदयाकडे नेणारे रणझुंजार योद्धा. नागपूर येथील पराक्रमी राजा श्रीमंत रघुजी भोसले यांची तलवार भारतात परतली आहे.
या सुवर्ण क्षणी तळोदा येथील डॉक्टर प्रतीक राजपूत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रतीक सिंह राजपूत यांना देखील अभ्यासक म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं. सेना साहेब सुभाष श्रीमंत राघोजी राजे भोसले सरकार, नागपूरचे पराक्रमी महाराजा, त्यांच्या तलवारीनं थेट बंगाल सीमेपर्यंत कल्लोळ गाजवला. अशी गौरवशाली तलवार आता भारतभूमीवर परत आली आहे. मराठा साम्राज्याचं शौर्य आणि सार्वभौमत्वाचं हे प्रतीक जे लंडनमध्ये दीर्घकाळ जतन केलं गेलं. एका लिलावात नुकतीच महाराष्ट्र सरकारद्वारे ही तलवार खरेदी केली गेली आहे. असं पहिल्यांदाच घडलंय की महाराष्ट्र सरकारनं एक प्रदीर्घ वारसा असलेली वस्तू खरेदी करून परदेशातून परत मिळवली आहे. यासाठी 47,15,000 एवढा निधी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपलब्ध करून दिला. नागपूरचे महाराजा श्रीमंत मुधोजीराजे भोसले महाराज आणि कॅबिनेट मंत्री सांस्कृतिक कार्य ॲडव्होकेट श्री आशिषजी शेलार यांच्या अखंड प्रयत्नांमुळे तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं ही तलवार 18 ऑगस्ट 2025ला भारतात आणली गेली. अत्यंत श्रद्धा आणि अभिमानानं ही ऐतिहासिक तलवार मुंबई येथील P.L. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी या ठिकाणी वंदनपूर्वक स्वीकारण्यात आली, ज्यामुळे मराठ्यांच्या तसेच हिंदवी स्वराज्याच्या गौरवगाथेची स्मृती पुन्हा चेतली आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारी ठरली. याबाबत डॉक्टर प्रतीक राज सिंह यांनी आपल्या खबऱ्याशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे की नागपूरकर भोसले सरकार यांचे सरदार घराणं म्हणून आम्हास या क्षणाचं साक्षीदार होता आलं, असं त्यांनी आपला खबऱ्याजवळ बोलताना सांगितलं. त्यांनी सांगितलंय की उत्तर महाराष्ट्रातील वारसास्थळांचं जतन आणि संवर्धन करण्याबाबत मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांना सविस्तर माहिती आणि निवेदनही दिलंय. असं आहे ऐतिहासिक तळोदा नातं. डॉक्टर राणा प्रतीक राजसिंह यांचे पूर्वज नागपूरकर भोसले सरकार यांचे सरदार होते. किल्ले नरनाळा, गाविलगड असे एकूण 9 किल्ल्यांची मंडळ किल्लेधारी तसेच मलकापूरची देशमुखी भोसल्यांच्या तसेच मराठा साम्राज्याच्या वतीनं पूर्वजांकडे होती. याच काळातील आणि तत्पश्चात अनेक शस्त्र आणि वस्तू आजही तळोदे येथे 125 वर्ष जुन्या हवेलीत संग्रहात आहेत. एक सरदार घराणं आणि एक इतिहासकार शस्त्र आणि युद्धकला संग्रहपाल म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार.